टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुरा या ठिकाणी 12 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अपहरणाचा विषय काल उघडकीस आलेला आहे। त्यानंतर या कुरा चौकीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी कारवाईच्या मागणीसाठी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। कशा प्रकारे सकाळपासून या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत यांनी तातडीने टवाळखोर मुलांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात असते। त्या संख्येने मुक्ताईनगरच्या कुरा चौकीवरती ग्रामस्थ जमलेले आहेत। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। नेमकी काय मागणी आहे? मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलेले आहात, काय मागणी? आमची मागणी ह्या गेल्या 1 वर्षापासून यांना निवेदन देऊन पालकांना तक्रारी करून सुद्धा संस्थेच्या मालकांनी किंवा संस्थेच्या चालकांनी तक्रारी केल्या नाही। आम्ही तिथे गेल्यानंतर सगळे वडील गेल्यानंतर आता 300 ते 400 विद्यार्थी हे मुली आहे बाहेर ठिकाणच्या खेड्यावरच्या 4-4, 5-5 किलोमीटरहून येतात। हा इतका जनसमुदाय कशामुळे थांबला की त्या गोरगरिबाच्या मुलीला तकलीफ आहे म्हणून हा जनसमुदाय थांबला गेला। आम्ही काल एक मुलगी लघवीला जात असताना काही 4 जण तिथे आले। त्यांनी तिला तोंड बांधून हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला कोणीतरी दिसल्याची बांधून ठेवली आणि ते पळून गेले। एक ओळखीचा दिसला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बाकीचे आरोपी जे आहे ते फरार आहे। त्या बाकीच्या आरोपींना तात्काळ PI पोलीस स्टेशन SP साहेब आम्ही त्यांना विनंती करतो की यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा शाळा आम्ही सर्व गावकरी या खेड्यापाड्यातील लोक सर्व आम्ही बंद पाडण्यात येऊ। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आम्ही जर प्रोटेक्शन त्या हायस्कूलला दिलं नाही, पोलीस प्रशासनानं जर त्या हायस्कूलला प्रोटेक्शन दिलं नाही किंवा हे आरोपी तात्काळ अटक केले नाही तर आम्ही येत्या 4 दिवसाच्या अंदर आम्ही तीव्र आंदोलन करू। आमची हे मागणी आहे की आपले हे मुली आहे तर त्यांच्यावर जरा हे जे दबंग मुलं आहे बाहेरचे येतात तर ते शाळेचे जे सर आहे ते स्टाफनं त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। लक्ष देऊन काही आढळलं तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी असं आमची मागणी आहे। आपण पाहतोय की मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागात 12 वर्षाच्या मुलीवरती अपहरणाचा विषय उघडकीस आलेला आहे आणि या उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ पालकवर्ग हे पोलीस दूरक्षेत्रावरती आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जमाव आजही या ठिकाणी कायम आहे। कशा प्रकारे जमाव दिसतोय पाहू शकता। सकाळपासून महिलांसह नागरिक देखील मोठ्या संख्येने या जमावात सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचा निर्णय ठाम आहे अशी भूमिका या ठिकाणी पालकवर्गांनी व्यक्त केली आहे। रवी गोरेसह मंगेश डोले, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।